श्रीकृष्ण म्हणतात आयुष्यामध्ये तीच व्यक्ती असफल होते. समोरची व्यक्ती जवळ तर असते पण आपल्यापासून लांब राहून. काही लोक तुमच्यावर यामुळे सुद्धा जळतात की त्यांना तुमचं खरं बोलणं सहन होत नाही. कधी कधी वाईट वेळ तुमच्या आयुष्यात चांगली लोक येण्यासाठी आलेली असते. आयुष्यात नेहमी शांत राहा. तुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड जेव्हा थंड असते तेव्हा खूप मजबूत असते, पण जेव्हा लोखंड गरम असते तेव्हा कोणी त्याचा आकार बदलून टाकते. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत राहा. काही लोक चप्पल सारखे असतात, साथ तर देतात पण मागणं चिखल उडवतात. बदललेले लोक, बदललेले नाते आणि बदललेले वातावरण दिसले नाही तरी त्याची जाणीव नक्की होते. तसं तर आयुष्यामध्ये आपल्याला मिळतं सगळं, पण नेहमी आपण सांगतो तेच जे आपल्याला मिळालं नाही. स्वतःला कधीच विखरू देऊ नका, कारण लोक तुटलेल्या घराच्या विटा आणि दगड सुद्धा ठेवत नाहीत. जीवनात नातं जेव्हा नवीन असतं त्यावेळी लोक सारखं बोलण्यासाठी कारण शोधत राहतात, आणि नातं जुनं होतं तेव्हा दूर जाण्याची कारणं शोधतात. जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुमचा संघर्ष छोटा कसा असेल. कर्माला घाबरा, देवाला नाही, कारण देव तर माफ करतो पण कर्म माफ करत नाही. आपण म्हणतो लोक बदलले, पण लोक बदलत नाही, तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरे लोक आलेले असतात. प्रेम काय असतं त्यांना नका विचारू, ज्यांना मिळालं आहे त्यांना विचारा, ज्यांनी गमावलं आहे. काचेवर पारा लावला तर त्याचा आरसा बनतो, आणि लोकांना आरसा दाखवला तर त्यांचा पारा चढतो. दुसऱ्यांना तुमच्याबद्दल सफाई देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोकांना तेवढेच समजते जेवढी त्यांची लायकी असते. आयुष्य ज्यांना आनंद देत नाही त्यांना अनुभव नक्कीच देतो. मूडनुसार चालणारे लोक त्यांची इमेज लोकांच्या नजरेत कमी करून घेतात. त्यामुळे नेहमी मूड खराब असेल तर शांत राहा. माणसाने कधी हिंमत हारली नाही पाहिजे, कारण डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. लोकांची एवढी सुद्धा कदर करू नका की लोक तुम्हाला मतलबी समजायला लागतील. दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही. एक त्याला अडचणीत साथ देणारा आणि त्याला दुसरा अडचणीमध्ये सोडून जाणारा. आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात. असा विचारच नाही केला कधी की आयुष्यामध्ये रडावं पण लागेल आणि अश्रू लपवावे सुद्धा लागतील. असमजूतदार लोक आयुष्याचा आनंद घेताना दिसतात, समजदार लोक तर नेहमीच अडचणीत असलेले पाहायला मिळतात. कॅलेंडर नेहमी तारीख बदलतं, पण एक तारीख अशी येते की जेव्हा पूर्ण कॅलेंडर बदलतं. त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाची बदलते. खोटं जास्त दिवस लपून राहत नाही, उशिरा का होईना पण सत्य समोर येतं. दुश्मन बनवण्यासाठी जरुरी नाही की कोणाबरोबर लढलं पाहिजे. तुम्ही थोडेसे सफल व्हा, ते ढिगाने फुकट मिळतील. आयुष्यामध्ये वाईट वेळ फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी येते. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते हे विसरतात की त्यांच्याजवळ सुद्धा दोन डोळे आहेत. लाख चुका असतील माझ्यामध्ये, पण एक चांगली गोष्ट सुद्धा आहे, मी कधी कोणाला फरक नाही समजलं. रस्ते तर प्रत्येक ठिकाणी असतात, तुमच्यावर अवलंबून आहे की रस्ते पार करायचे की वाट पाहायची. नाते कितीही वाईट असले तरी ते तोडू नका, कारण पाणी कितीही खराब असलं तरी ते पिऊ शकत नाही, पण आग तर विझवू शकते. कोणालाही दुःख देऊन माफी मागणं खूप सोपं आहे, पण स्वतःला दुःख झाल्यावर दुसऱ्यांना माफ करणं अवघड आहे. असफल होण्यामध्ये काही चुकीचं नाही, पण सफल होण्यासाठी प्रयत्नच न करणं चुकीचं आहे. चेहरे बऱ्याच वेळा खोटं बोलतात, नात्यांचं खरं रूप तर अडचणींच्या वेळी समजतं. आयुष्य इतकं अवघड आहे कारण लोक सहजासहजी मिळालेल्या वस्तूंची कदर करत नाहीत. काही लोक नशिबासारखे असतात जे प्रार्थना केल्यामुळे मिळतात, आणि काही लोक प्रार्थना केल्यामुळे मिळतात आणि नशीब बदलवून टाकतात. उजेडात तर हिरा सुद्धा मिळतो, अंधारात तुम्हाला साथ देणाऱ्याला शोधा. आयुष्यामध्ये जर काही चांगला विचार करायचा असेल तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करणं सोडून द्या. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला आयुष्य समजलं तेव्हा आयुष्य एक नवीन पान तुमच्या समोर आणून ठेवतं. खोटं बोलणं सुद्धा किती विचित्र आहे. जेव्हा आपण स्वतः बोलतो तेव्हा चांगलं वाटतं, आणि दुसरे बोलतात तेव्हा राग येतो. वाका जरूर, पण अशा लोकांसमोर ज्यांच्या मनामध्ये तुम्हाला वाकवण्याची जिद्द नसली पाहिजे. एका चांगल्या माणसाबरोबर धोका करणे म्हणजे हिरा फेकून देऊन दगड उचलण्यासारखे आहे. घमेंडीने स्वतःची मान उंच करू नका,
कारण गोल्ड मेडल जिंकणारा मान खाली करूनच त्याचा स्वीकार करतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. मूर्खासारखं रडणं बंद करा. सापांच्या दातामध्ये विंचूच्या डंख मारण्यामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे. गुरु सुद्धा शिकवतात आणि वेळ सुद्धा शिकवते. फरक फक्त एवढाच असतो की गुरु शिकवल्यानंतर परीक्षा घेतात आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते. कोणाच्याही भावनांबरोबर कधीही खेळू नका. असं होऊ शकतं की तुम्ही जिंकाल पण त्या व्यक्तीपासून तुम्ही कायमसाठी हराल. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो. हसत राहिलात तर जग तुमच्या पायाशी असेल, कारण अश्रूंना तर डोळे सुद्धा जागा देत नाहीत. आज कोणीतरी सावलीला विचारलं, का चालतेस माझ्याबरोबर? तेव्हा हसून सावली म्हणाली, दुसरं कोण असणार आहे तुझ्याबरोबर? जर मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला, सिद्धांत नाही. कारण झाड सुद्धा पानं बदलतं, मूळ नाही. पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधी कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत आणि जो दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतो तो कधीही पुढे जात नाही. माणसं आणि पतंग जेव्हा हवेमध्ये उंच उडायला लागतील त्यावेळी समजून घ्या ते तुटून खाली येणार आहेत. स्वतःचा मायनस पॉईंट समजून घेणे हाच आयुष्याचा प्लस पॉईंट आहे. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या हातामध्ये पेन्सिल काढून पेन दिले जाते. बहुतेक त्याला हे समजावं की त्याच्या चुका मिटवणं आता सोपं नाही. कोणाला काहीही देण्यासाठी परिस्थिती नाही तर चांगली नियत पाहिजे असते. अशा माणसासाठी कधीही रडू नका ज्याने तुमचं मन तोडलं. हसा, खुश आणि आनंदी राहा, कारण त्यालाही समजलं पाहिजे की त्याने जेवढं कमजोर तुम्हाला समजलं तेवढे तुम्ही कमजोर नाही. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही कमवू शकता तिला मागणं बंद करा. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होतो, पण दुःख देणारा कधीही सुखी होत नाही. या युगातील लोकांमध्ये निष्ठा शोधणे म्हणजे विषाच्या बाटलीमध्ये औषध शोधण्यासारखे आहे. पैशाने फक्त तेच मिळतं जे विकायला ठेवलेलं असतं. खरेपणा आणि चांगलेपणा संपूर्ण जगामध्ये शोधा, पण तो जर तुमच्यामध्ये नसेल तर कोणामध्येच सापडणार नाही. आयुष्यामध्ये तीच व्यक्ती असफल होते जी विचार तर खूप करते पण करत काहीच नाही. जो तुमचा नाही त्याच्यावर कधीही हक्क दाखवू नका आणि ज्याला तुमचं दुःख आणि अडचणी समजत नाही त्यांना तुमचं दुःख कधीही सांगू नका. या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही यशस्वी आहात की अयशस्वी. महत्त्व तर या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढे तुम्ही यशस्वी आहात का. तुमचे विचारच तुम्हाला मोठं बनवतात. जर तुम्हाला गुलाब बनायचं असेल तर काट्यांबरोबर राहून ताळमेळ ठेवण्याची कला तुम्हाला आली पाहिजे. जोपर्यंत एक मुलगा बाप बनत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या वडिलांनी घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा वाटतो. बऱ्याच वेळा माणसाला तेच नाते थकवते ज्यांच्याबरोबर राहिल्यामुळे त्याला आनंद होतो. घमेंड आणि गर्व एक मानसिक आजार आहे, त्याचा इलाज वेळ नक्कीच करते. तुमची नियत आणि विचार नेहमी चांगले असले पाहिजेत, कारण बोलू तर प्रत्येक माणूस चांगला शकतो. अडचणीत सापडल्यानंतर माणसाला गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष सगळे दोष दिसायला लागतात, फक्त स्वतःचा दोष दिसत नाही. विचार जर चांगले असतील तर सगळेच चांगले दिसते. कोणाबद्दलही कोणतेही मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा, कारण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा अफवा असतात. अशा माणसाच्या आजारावर कधीही काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो. मासे सुद्धा खुश होतील हे ऐकून की माणूसच माणसाला जाळ्यामध्ये पकडायला लागला आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल. जीवनामध्ये इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे, पण ती परत करायला लोक विसरतात. मनामध्ये प्रेम आणि वागण्यामध्ये सन्मान असला पाहिजे. फक्त प्रेम आहे, प्रेम आहे म्हणून प्रेम होत नाही. जेव्हा खूप काही असते सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. प्रत्येक अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका. लोक हातामध्ये मीठ घेऊन फिरतात, म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.